हरे रामकृष्ण हरे आवाज मोकळा सोडा, आवाज जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
आवाज थोडा मोकळा सोडा. आवाज आवाज हा इथं मोकळा मोकळा सोडा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्राचा वया, काळाची हे उडी पडेल बाजेव्हा, काळाची या उडी पडेल बाजेव्हा, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, हे जिती कामिना दूर आहे, जिती कामिना सोडविना राजा देशिका चौधरी, सोडविना राजा देशिका चौधरी, सोडविना राजा देशिका चौधरी, सोडविना राजा देशिका चौधरी, आडिक सोयरी भरी भरी, आडिक सोयरी भरी भरी, आडिक सोयरी भरी भरी, काळाची हे उडी पडेल बाजेव्हा, काळाची आवडी पडेल बाजेव्हा, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, 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 एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, काळाची हे उडी पडेल बाजेव्हा, काळाची उडी पडेल बाजेव्हा, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप, सोडविना देवा माय बाप,
पुढे सरका थोडं जरा पुढे या पुढे महिला भगिनी इकडे या साईडला तुम्ही इकडे बाबा तुम्ही इकडे थांबा या साईड या सगळे इकडे त्यांना एक साईड या पुढे जरा गरम एका साईडला नाही या इकडे गुंतू माया जाळे नको नको मना 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 गुंतू माया जाळे काळ आला जवळी गातवया काळ आला जवळी गातवया काळाची उडी ओढेल माझे उभा काळाची उडी पडेल काळ आला जवळी गातवया काळ आला जवळी गातवया काळाची बाबुरी पडेल माझे काळाची बाबुरी पडेल माझे कोण कुमना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे नको
हॅलो हा या. टाळी वाजवा. भजन करा. विठ्ठल टाळ, टाळ. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदाय ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु सिद्धार्थ महाराज की जय. सद्गुरु टाकेश्वर महाराज की जय. अपनेश्वर महाराज की जय. अखडेश्वर महाराज की जय. गोस्वामी माते की जय. हनुमंत महाराज की जय. पवनसूत हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो रे भाई सब सौराष्ट्र की जय. विठ्ठल 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 टाळ पण जोरात वाजवा, आवाज पण जोरात येतो त्याचा. ओपन आहे ना. पण इकडे थोडंसं ना इकडे. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण शेरीची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. तुका म्हणे तूच सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. पांडुरंग करू प्रथम नमस्कार. पांडुरंगा करू प्रथम नमस्कार. पांडुरंगा करू प्रथम नमस्कारे चरण संतांची अनुत्तरे चरण संतांची अनुत्तरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. जगमाने कथेचा विस्तारू. जगमाने कथेचा विस्तारू. जगमाने कथेचा विस्तारू. आवाजी सद्गुरु दास तुका. आवाजी सद्गुरु दास तुका. आवाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 ओम नमो ज्ञानेश्वरा.
दुसरी कला दुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करुणाथा उमा शंकराची असुता चरणावर ठेवणी माथा साष्टांग हे करी दंडवत दुसरे वंदुषा राजा जे चतुरांना आत्मदा सिद्धी पावल्याच्या चरणावर दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती स्रोत जनतया नमन माझे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता त्या नमन माझे दंडवत आता नमन भूमिका कीर्तनी उभे लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या नमन माझे दंडवत ऐसे नमन करणे हरिकथा बोले गोपळ्या बोला अज्ञान म्हणणे आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल तुम्ही हे केलं का मी थांबणार नाही. तुम्ही मला सपोर्ट द्यायला पाहिजे चांगला सगळं आवाज नको नको म्हणा गुंतू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगाद्वारे तुकाराम महाराज विनवणी करतात मनाला की हे मना तू या मायाजाळामध्ये गुंतू नको का तर तुझा काळ जो आहे तो जवळ आलेला आहे जर हा काळ तुझ्यावर पडला किंवा त्याचा आघात जर झाला तर तुला सोडवणारा कोणी नाही बसा जरा तुझे बहीण असतील तुझे भाऊ असेल तुझी पत्नी असेल ते सुद्धा तुला सोडवू शकत नाही तुझ्या मोठ्या ओळखीचा कोणीतरी देशाचा राजा म्हणू आपण त्याला देशाचा राजा जोडवणारा राजा देशाचा चौधरी किंवा चौधरी ही एक पदवी आहे पुढे मी वर्णन करणार आहे ते सुद्धा तुला सोडवू शकत नाही सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली म्हणजे खूप मोठी पैशावाली अशी जर तुझी सोयरी असतील तरी तुला ते शेवटच्या वेळी सोडवू शकत नाही शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे तुझं सोडविना कोणीच सोडू शकत नाही पण एका चक्र पाणी वाचून या असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की या गावातील या विभागातील कैलासवासी कृष्णा बाबू जाधव यांचं वृद्धापकाळाने गुरुवार दिनांक 28/1/2021 या दिवशी निधन झालं आणि त्यांचा 10व्याचा कार्यक्रम झाला तो 6 तारखेला बरोबर ना महाराज 6/2/2021 या दिवशी संगमेश्वर ते 10व्याचा कार्यक्रम झाला कालचा 11वा आजचा कुठला दिवस आहे 12वा दिवस आहे आणि उद्या 13वा उत्तर करायचा विधी आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण आज त्यांच्या जीवात्म्यास मृतात्म्यास चिरशांती लाभावी यासाठी काहीतरी देवाचं तोडकं मोडकं भजन बोलण्यासाठी आणि या मंडळीच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण येथे आलेले आहोत थोडी सूचना अशी राहील की ज्या वेळी भजनाचा प्रसंग येईल त्यावेळी एक अपेक्षा आहे की सर्वांनी टाळी वाजवायची मुखाने नाम घ्यायचं आहे लागुनिया पाया विनवे तो तुम्हाला विनवे तो तुम्हाला लागुनिया पाया विनवे तो तुम्हाला विनवे तो तुम्हाला लागुनिया पाया विनवे तो तुम्हाला विनवे तो तुम्हाला
त्यांना हेच सांगायचंय की लागून या पाया बिनवितो तुम्हाला, तुमच्या पाया पडतो, दंडवत घालतो. बरोबर. काय बोलायचंय? कर टाळी बोला मुखी नाम. कर हाताने काय करायचे? टाळी वाजवायची. बरोबर. आणि मुखाने नाम घ्यायचंय, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना राहील की मध्ये मध्ये कोणी बोलू नका. कोणी जर झोप आली असेल कोणाला तर थोडंसं जागं करा, सावध राहा. आता वाजले 10, 9 ते 11 आपला नियोजित कार्यक्रम असतो, पण भारतामध्ये अशी परंपरा आहे की वेळेवर होत नाही. बरोबर ना? तर ते आपल्याला आटोक्यात आणायचं आहे. 10 ते 11, 11 वाजता महाराजांनी मला सांगितलं 11 वाजता जय विठ्ठल व्हायला पाहिजे. म्हणजे निव्वळ किती? 1 तास राहिलेले. 1 तास फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. म्हणजे काय? शांत चित्ताने ऐकायचं, मध्ये गडबड करायची नाही. कोणी आलं तर ते बसतील, तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त 1 तास इथे लक्ष द्यायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डायरेक्ट अभंगामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. असा अभंग आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे. फक्त थोडं लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अभंग नीट कळेल. थोडंफार आपण त्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्याकरणदृष्ट्या जर आपण बघितलं तर नको नको हा शब्द आपण 2 वेळा वापरलेला आहे. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये किती वेळा वापरलेला आहे? 2 वेळा. इथे जर कोणी शिक्षक मंडळी असतील, क्लास घेणारे असतील मराठी वगैरे व्याकरण, तर त्यांच्या लक्षात येईल की ज्यावेळी एखाद्या अभंगात किंवा एखाद्या वाक्यात नको नको किंवा कुठलाही शब्द 2 वेळा वापरला तर ती द्विरुक्ती होते. आणि द्विरुक्ती आल्या कारणाने काय होते? विनवणी होते. थोडा कट करावा आणि मोकळा सोडा. नको मना गुंतू माया जाळी असा जर शब्द बोलले असते तुकाराम महाराज तर काय झालं असतं? ऑर्डर, आज्ञा. आलं का? नको म्हणा गुंतू माया जाळी. आलं लक्षात? 1 वेळ जर बोलला असतं तर काय झालं असतं? आज्ञा झाली असती. पण तुकाराम महाराजांना 1 वेळ बोलायचं नाही, 2 वेळ बोलायचे. का 2 वेळा बोलायचे? तर त्यांना विनवणी करायचे. कोणाला विनवणी करायचे? बोलत चला. नको नको म्हणा. बरोबर आहे. आपला जो अभंगाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो काय शब्द आहे? पहिल्या चरणातला मन. काय शब्द आहे महत्वाचा अभंगामधला आजचा? मन. दुसरा काय शब्द आहे? माया. लक्षपूर्वक ऐकायचं, मी विचारणार आहे मध्ये. तिसरा शब्द आहे काळ. कुठला शब्द आहे? काळ. आणि मग सगळ्यात शेवटचा शब्द आहे चक्र पाणी. किती शब्द झाले? किती शब्द झाले? 4 शब्दांवर आपल्याला कीर्तन करायचे आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्याकरण दृष्ट्या जर विचार केला, नको हा 1 जर वापरला तर ती आज्ञा होते. इथे 2 वेळा वापरले, शास्त्रामध्ये ते चुकीचं होते. डबल टिबल जर आपण विचारलं तर तरी पण त्याचं कारण वेगवेगळं असते. प्रत्येक वेळी कारण वेगवेगळं असते. तुकाराम महाराज इथे सांगायचे की नको नको म्हणा. काय करायचंय? विनवणी करायचे. कोणाला? शरीराला नाही, देहाला नाही. कशाला विनवणी करायचे? मनाला. आता माझा एक सिंपल प्रश्न आहे सगळ्यांना, सुशिक्षित अशिक्षित सगळे. मन तुम्ही ऐकला शब्द? बोलत चला. मोबाईल बंद करा. मन ऐकलं का? मन कुठे आहे? तुम्ही बोलले ना तर 12 वाजतील. हा बोलत चला. बसलेल्यांपैकी उभे असल्यापैकी कोणी सांगायचं मन कुठे आपल्याकडे आहे का? मन बरं नाही का? काय म्हणायचे? पटकन बोलत चला. झोप आली आजीला. मन काय सांगितलेलं शास्त्राने? भगवद्गीतेमध्ये सांगितले की मन षष्ठानी इंद्रियाणी. काय सांगितलंय? लक्षपूर्वक ऐकायचं 1 तास. मन षष्ठानी इंद्रियाणी. कोण म्हणतंय हे? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा ज्यावेळी संवाद चालू आहे त्यावेळी ते वाक्य आले की मन षष्ठानी इंद्रियाणी. जर तुम्ही मनुस्मृती हा ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये मन हे 11वं सांगितलंय. कुठे सांगितलंय? मन 11वं सांगितलंय. म्हणजे कसं? आता बघू आपण. पंच ज्ञानेंद्रिय किती झाले? पंच ज्ञानेंद्रिय मध्ये 6वं टाकलं. काय? मन टाकलं. म्हणजे किती झालं ते? मन षष्ठानी इंद्रियाणी. बरोबर. आणि जर शेवटी टाकलं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं काय? काय? मन. आलं लक्षात का? आता मन हे इंद्रिय आहे. आता साधारणतः जर इंद्रियांचा विचार केला तर इंद्रिय म्हणजे काय? हात, पाय, डोळा, कान, नाक, त्वचा. कर्मेंद्रिय म्हणा, ज्ञानेंद्रिय म्हणा. हे आपल्याला डोळ्याने दिसतात. म्हणजे काय स्वरूपाचे? ते दृश्य स्वरूपाचे. ऐकायला येतो माझा आवाज पाठीमागे? तिकडे ऐकायला येतो? दिसणारे हे हात, हे पाय, हे काय? अवयव बोलू आपण, ऑर्गन्स म्हणून, इंद्रिय म्हणून. बरोबर. आध्यात्मिक भाषेत मन काय सांगितलंय? मन षष्ठानी इंद्रियाने. मन तर इंद्रिय नाही, ते तर दाखवता येऊ शकत नाही. ठीक आहे.
मग त्याला काय इंद्रिय म्हटलंय? बरोबर, इंग्लिशमध्ये त्याला सिक्स सेन्स म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सिक्स सेन्स म्हणजे काय? आता माझ्या पाठीमागे डोळे नाहीत, मी तुमच्या समोर बघतो, पण मला असं जाणवतंय की कोणतरी माझ्याकडे येत आहे. आलं लक्षात? लेडीजमध्ये हे ज्ञान जास्त आहे, लेडीज लोक हां तुमच्याकडे, म्हणजे पुरुषांपेक्षा माझ्या अभ्यासानुसार. पाठीमागून कोणीतरी व्यक्ती येते, मला जाणवते, डोळे नाहीत मी बघितलेले, पण एक अंदाज मला एक येतोय. जसं सरपटतं एखादा हे साप वगैरे, त्यांना कसं चावल लागते पायाची, सापाला कान नसतात, मग त्याला काय कळते, काहीतरी ती जाणीव असते. आलं लक्षात? तसं मला एखादं काहीतरी कळतंय, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिक्स सेन्स. काय म्हणतात त्याला? सिक्स सेन्स, सहावं इंद्रिय. हे शास्त्राने मान्य केलं, सायन्सने मान्य केलं. म्हणजे काय म्हणणं आहे? जाणीवेचा भाग आहे. काय म्हणतात त्याला? जाणीव. आता बघा पुढे लक्षपूर्वक ऐकायचं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आलं लक्षात का? आता मन म्हणजे काय होतंय? अंतःकरण ज्यावेळी 4 भागामध्ये विभागलं जातंय त्यावेळी त्याला काय म्हणतात? पहिलं मन, काय म्हणतात? बोलत चला. बुद्धी. दुसरं काय? चित्त. आणि चौथं काय महाराज? अहंकार. आमच्या वारकऱ्यांना माहिती आहे. म्हणजे अंतःकरणाचे 4 कप्पे जर पाडले, चौकोन जर केला अंतःकरणामध्ये, अंतःकरण काय आहे माहिती आहे तुम्हाला? कुठे अंतःकरण दाखवू शकतो? नाही, ती सुद्धा जाणीवच आहे. बरोबर. बरं आहे का? नाही का? काहीच सांगता येत नाही. मन आहे का? नाही का? काहीच सांगता येत नाही. अंतःकरणाचे शास्त्रीयदृष्ट्या 4 भाग पडले आहेत. पहिला भाग आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लक्ष देऊन ऐकायचं. आता ते मन कधी होतंय, बुद्धी कधी होतंय, चित्त कधी होतंय आणि अहंकार कधी होतंय? एकच अंतःकरण, एकच वस्तू आहे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एक वारकरी होते आपले, आळंदी पंढरपूर यात्रा चालली होती. त्यांच्याकडे काय होतंय? प्लेट होती, प्लेट, साधी ॲल्युमिनियमची प्लेट. आता वारकऱ्यांकडे दुसरं काय साधन संपत्ती नसते, एखादी भगवी पताका, धोतर, एक जोडी सदरा, बरोबर, दुसरं काय नसते. पण ती एक प्लेट होती. त्या प्लेटचा ते काय करायचे उपयोग? काय करायचे? जेवणासाठी प्लेट वापरायचे, पाणी पिण्यासाठी काय वापरायचे? प्लेटच वापरायचे, झोपण्यासाठी उशी म्हणून काय वापरायचे? प्लेटच वापरायचे. म्हणजे काय 4-5 ठिकाणी ते काय करायचे? एकच वस्तू वापरायचे. बरोबर आहे? आलं लक्षात का? म्हणजे तांब्यासुद्धा त्यांची ती प्लेटच, काय चम्मच असेल ते सुद्धा त्यांचं प्लेटच, पाणी प्यायचं साधन प्लेटच, आणि खाण्याचं साधन, जेवणाचं साधन काय? प्लेटच. जसं एकच वस्तू 4 ठिकाणी वापरली जाते, तसं अंतःकरण, बरोबर, त्या चौघांचं एकत्रीकरण केल्यावर काय होतंय? अंतःकरण. आणि मग त्यातला पहिला कप्पा होतोय मन. आता मन कधी म्हणतात? लक्ष देऊन ऐकायचंय. मन ज्यावेळी संकल्प आणि विकल्प करते. काय करते मन? मनाचं काय काम आहे? संकल्प आणि विकल्प. बरोबर आहे? दुसरं काय कारण आहे? मन बद्धाला कारण आहे आणि मोक्षाला कारण आहे. काय पहिलं म्हणालो मी? मन संकल्प करते आणि विकल्प करते. बरोबर, त्याला काय म्हणतात? मन. ज्यावेळी ते अंतःकरण संकल्प करते, विकल्प करते, त्यावेळी त्याला मन म्हटलं जाते. ज्यावेळी तेच अंतःकरण बंधाला कारण आहे आणि मोक्षाला कारण आहे, त्यावेळी ते मन होते. ज्यावेळी ते मन गतीला कारण आहे, अधोगतीला कारण आहे, त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? मन. गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती, बोला बोला. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे. जतन करा रे, 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 जतन करा. टाळ बिंदास वाजवा, जोरात वाजवा, आवाज झाला पाहिजे असं.
ज्यावेळी ते मन संकल्प आणि विकल्प करतंय त्यावेळी ते मन म्हणून गणलं जात आहे. ज्यावेळी ते गती अधोगतीला कारण काय मनच आहे, बंधाला आणि मोक्षाला कारण काय मनच आहे. आता बुद्धी कधी होते, काय होते, भांडण होते. एखादी वाईट गोष्ट करायची माणूस लवकर शिकतो. शाळेत शिकायचं असेल तर लवकर शिकता येत नाही. पण तंबाखू वगैरे खायचे असेल, बिडी सिगारेट प्यायची असेल, दारू प्यायची असेल तर ह्या गोष्टींचे कुठेही क्लास नाहीत. आलं लक्षात का, बाहेर कुठेही क्लास नाही. पण ते माणूस लवकर शिकतो. पण एखादी ज्ञानेश्वरची ओवी असेल, गीतेचा श्लोक असेल, हरिपाठाचं काहीतरी चरण असेल, शिकवलं तरी शिकता येत नाही. का, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सहजासहजी देवाचं नाव तोंडावर येत नाही. चला, आपला मुद्दा हा आहे की बुद्धी कधी होते, तेच अंतःकरण. ज्यावेळी त्यांचं भांडण होते, कोणाचं, मनाचं आणि बुद्धीचं. बुद्धी काय सांगते, हे करू नको, हे काय आहे, वाईट आहे. कोण सांगते, बोलत चला, झोपले का, बुद्धी सांगते. मन काय सांगतं, करतो मी आहे. आलं लक्षात का तुमच्या. मग ज्यावेळी त्यांचं भांडण होते त्यावेळी एक निश्चयात्मक निर्णय होतो. काय होतोय, निर्णय, ठाम निर्णय, असा एखादा निर्णय घेतला जातो. त्यावेळी ते अंतःकरण काय होतंय, बुद्धी होते. आलं लक्षात का, ठीक आहे. चला, तिसरं चित्त. चित्त म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळी आपण एखादं भगवंताचं नाव घेतो, एखाद्या गुरुचं नाव घेतो, काहीतरी भजन म्हणतो, काहीतरी कीर्तन म्हणतो, बरोबर. काय करता तुम्ही, त्या याचं देवाचं गुणानुवाद गाता. काय करता तुम्ही, संवाद बोलता, काहीतरी हरिपाठ म्हणता, काहीतरी, ते काय करता तुम्ही, चिंतन करता. काय करता, मध्ये बोलू नका, काय करता, चिंतन करता. एखाद्या विषयाचं, एखादी मला पक्वास शिकायचे, सकाळपासून 12 तास मी तेच करतो. काय करतो, तेच एकच शब्द, धादींना काय शिकायचं असेल ते, कारण कठीण असते ते. तसं मला एखादा अभंग आवडला पण मी दिवसभर तेच घोकंपट्टी करत बसलो. म्हणजे मी काय केलं, त्याचं चिंतन केलं. म्हणजे कोणी केलं, हे अंतःकरणाने केलं. आलं लक्षात. त्यावेळी त्या गोष्टीला काय म्हणतात, चित्त. आलं लक्षात. 3 गोष्टी आला, मन, बुद्धी, चित्त. आता अहंकार कधी होतंय, ज्यावेळी त्याला असा एखाद्या ज्ञानाचा, मी मोठा कोणीतरी कीर्तनकार आहे असं ज्यावेळी मला समजतंय, असं मला कळतंय, त्यावेळी माझ्यामध्ये काय आला, अहंकार. अहंकार आला कोणाला, अंतःकरणाला. त्यावेळी काय होतो, तेच मन, तेच बुद्धी, तेच चित्त, अहंकार होते. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण मन हा शब्द समजून घेऊ. मन दिसत नाही तुम्हाला, मगाशी मी सांगितलं, दाखवण्यासारखी वस्तू नाही, तो जाणीवेचा भाग आहे. मग आहे किंवा नाही, तर आहे, त्याशिवाय चालतच नाही. कारण अभंगामध्ये तुकाराम महाराज सुद्धा काय सांगतात की मन इंद्रियाचा राजा, आधी मन घेई हाती. काय म्हणतात तुकाराम महाराज, आधी मन घेई हाती, तोच गणराज गणपती. आलं लक्षात. रामदास स्वामी काय म्हणतात, मनाच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी कशामुळे मिळतात, मनामुळे मिळतात, बरोबर आहे. मन करारे प्रसन्न म्हणजे काय, ते महत्वाचा अवयव आहे. बरं, मन प्रसन्न नसेल तर एखादं काम होणार नाही. आपली तब्येत वगैरे खराब असेल एखादं, तर ते काम होणार नाही. म्हणजे काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा मनाकडे लक्ष द्यायचं. का मनाकडे लक्ष द्यायचे, तर पहिल्यांदा ते राजा आहे. मनु राजा एक देह पुरी. कशामध्ये, डाळ डबल. मनु राजा एक देहपुरी, असे नांदू तू दोघी त्यासी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. आलं लक्षात का. म्हणजे मनु राजा, काय म्हटलंय ते शब्द, मनरूपी राजा. कशामध्ये, एक देहपुरी. म्हणजे पुरी म्हणजे शहर, नगर, अलंका पुरी, बरोबर आहे का. पुरी म्हणजे शहर ते, किंवा पूर म्हणून, शहापूर, नागपूर, आलं लक्षात, कोल्हापूर. आलं लक्षात. या देहामध्ये मन नावाचं एक काय राजा आहे, आणि तो या सगळ्या 10 इंद्रियांवर काय करतोय, कंट्रोल करतोय. असं महत्वाचं आहे. मग हे मन
संकल्प करते त्यावेळी ते कोणत्या स्थितीमध्ये असते आणि विकल्प करते त्यावेळी ते कोणत्या स्थितीमध्ये असते. आता संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय, लक्ष देऊन ऐकायचं. संकल्प म्हणजे काय, ज्यावेळी हे मन असं विचार करते की मला आज या ठिकाणी कीर्तनाला जायचं आहे. कुठे विचार केला तुम्ही? हा घरी. आलं लक्षात का? काय विचार केला की मला अमुक अमुक महाराजांचं कीर्तन आहे, चला झोप येत नाही म्हणा, आवड आहे म्हणा, काहीतरी शेजार धर्म आहे म्हणून मला इथे जायचं. हा तुम्ही काय केला? बोलत चला. संकल्प. आलं लक्षात का? मनाची दोन काम आहेत, नाण्याच्या दोन बाजू आहेत, मोबाईलच्या दोन बाजू आहेत. पुढे आपण बोलू त्या. तसं मनाचं दोन बाजू आहेत, एक चांगली बाजू एक वाईट बाजू आहे. आता आपण सध्या वाईट बाजू बघू, मग पुढे चांगली बघू. मनाचं एक काम काय काय करतंय? संकल्प. चांगला संकल्प केला, या ठिकाणी मला कार्यक्रमाला जायचं. आता त्यांनी काय विकल्प केला? कीर्तन संपल्यानंतर महाराजांच्या चामड्याच्या चपला नवीन घेऊन जायच्या. कोणी केलं? त्याच मनाने. थोडं बसवा, मुलीला बसवा खाली, डिस्टर्ब ना करू. संकल्प तुम्ही चांगला घरून करून आले, मला कीर्तनाला जायचंय, हा झाला तुमचा काय? संकल्प. आता विकल्प म्हणजे काय? महाराजांच्या चांगल्या चपला होत्या कोल्हापूरच्या. संकल्प विकल्प मनाची योगे मनाला वाटते विठोबा. मनाला वाटते विठोबा. संकल्प विकल्प मनाची योगे मनाला वाटते विठोबा. मनाचं मुख्य काम आहे संकल्प करणे आणि विकल्प करणे. बरं, तेच मन काय कशाला कारण आहे? बंधाला सुद्धा तेच कारण आहे आणि मोक्षाला सुद्धा तेच कारण आहे. कारणम बंध मोक्षयः मन एवं मनुष्यः कारणम बंध मोक्षयः. म्हणजे काय कारण? बंधाला तेच कारण आहे, मोक्षाला तेच कारण आहे. मगाशी आपण भजन म्हटलं, गतीला तेच कारण आहे आणि अधोगतीला तेच कारण आहे. कारण हे मन कशामध्ये असतंय? अधोगतीकडे लवकर झुकतंय. मनाचा कसा स्वभाव आहे? वाईट गोष्ट ते लवकर शिकतंय, बरोबर. पण ते काय करतंय? ज्यावेळी ते आवडते एखादी वस्तू त्याला, त्यावेळी ते बसतं, म्हणजे तिथेच बसते, हटत नाही. आलं लक्षात? डोळ्याने बघितलं, काय करते? डोळे दृष्टी बघतात, कान ऐकतात, जीभ बोलते. पण मन काय करते? आतून त्यांना सगळं कंट्रोलमध्ये असल्यामुळे ते वॉर्निंग करते, आतून ते हे करते. मुक्का मार असतो आपला, मुक्का मार माहिती आहे तुम्हाला? दिसत नाही, रक्त गेलेलं समजतं आपलं, मुक्का मार. त्या टाईपचं मध्ये ते काय करते? आतून असं 10 जणांना ऐकत नाही. ते किती लोकांना? 10 जण आहेत, बरोबर. पण ते एकटं मन ऐकत नाही. का? तर या मनाचा स्वभाव असा आहे की ज्यावेळी ते एखाद्या ठिकाणी बसतंय तिथून लवकर हलत नाही. पण ते वाईटाकडे लवकर, का? ते अधोगतीकडे लवकर जाते. तुकाराम महाराज म्हणतात की या मनाला 10 दिशा माहिती आहे तुम्हाला? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य. किती झाल्या? दुसऱ्या 2 कुठल्या आहेत? ऊर्ध्व आणि अधो. या 10 दिशा या मनाला फिरण्यासाठी कमी पडतात. कसं? आता तुम्ही इथे बसलेत, 50-60 लोक बसलेले आहेत. बरेच लोक इथं मनाने बसलेले नाहीत. घरी लॉक लावलंय का असं ठोकून बघतात. इथे कीर्तनात का चुलीवर काहीतरी ठेवलंय का? म्हणजे हे काय झालं तुमचं? जाऊन आले तुम्ही घरी. बरं, आता तुम्हाला इथे चंद्रावर जायचंय. कुठून? इथल्या बसल्या जागी चंद्रावर जाऊन आले. दुबईला जायचे, अमेरिकेला जायचे, कुठे पण तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन आले असतील याच्यापूर्वी तुम्हाला आठवलं 2 मिनिटात जाऊन येते. किती वेग आहे? मनाचा वेग मोजता येत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी फिरवला तोची धन. आलं लक्षात का? संतांचे संगती, 8वं चरण अभंगाचं. संतांचे संगती मनोमार्गगती आकाळावा श्रीपती येणे. पण म्हणजे 2 बाजूत आपण एक वाईट बाजू बघतो. मात्र हे जर मन एखाद्या चांगल्या ठिकाणी जर आपण लावलं, चांगलं म्हणजे ठिकाण कुठलं? मनाचं कसं आहे? एक ठिकाणी टेस्ट घेते ते, बस 1 मिनटं. गुलाबजामुन आपण घेतले, खूप आवडतात गुलाबजामुन तुम्हाला, एखाद्या माणसाला खूप आवडतात. किती खाल्ले? 5 खाल्ले, 10 खाल्ले, 15 खाल्ले, 20 खाल्ले, बस. त्याच्या पलीकडे 21व्या गुलाबजामला तर काय म्हणतो? बस झालं, इथपर्यंत यायला लागलं, दिसायला लागलं. म्हणजे काय झालं? संपलं, कॅपॅसिटी संपली. मनाचं काय असतं? ज्यावेळी तुम्ही पहिला गुलाबजाम खाल्ला, लक्ष देऊन ऐका, त्यावेळीची टेस्ट आणि 21व्या गुलाबजामची टेस्ट किती फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे. आलं लक्षात? त्याला काय असतं? हे केलं, ते केलं, ते केलं, असं सैरभैर पळतं ते. म्हणून काय सांगितलं? अर्जुन काय म्हणतो गीतेमध्ये? चंचलम मन कृष्णा प्रमाती बल दृढवतं. म्हणजे काय सांगितलंय? अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, हे मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे की ते आपल्याला काय करत नाही? आवरत नाही. किंवा आवरायचं कसं? नेमकं पहिला मुद्दा येतो की मनच माहिती नाही. एक ती जाणीव म्हणून आपण ती गणली केलेली आहे, त्याच्यामुळे नेमकं कळत नाही आपल्याला. बरं, तुकाराम महाराज काय म्हणतात की हे मन कसं आहे? चंचल आहे आणि चपळ आहे. अर्जुन म्हणतो हे मन
चंचल आहे. तुकाराम महाराज म्हणतात चंचल आणि चपळ आहे. आणि काय माऊली काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, या मनाचा किर चपळाची स्वभाव. काय स्वभाव सांगितला माऊलीनी? या मनाचा किर चपळाची स्वभाव. असं सैराट धावते ते. आलं लक्षात का? सैराट पिक्चर बघितला असेल ना, कळालं का सैराट पिक्चर? तसं ते सैराट धावते. सैराट पिक्चरचं जे नाव आहे ते तुकारामांच्या अभंगातून घेतलंय. आंधळ्या पांगळ्याचं जो प्रकरण आहे माऊलींना महाराज माहिती असेल. बैसले जयावरी सैराट ते जाय, बैसले जयावरी खेटीता कुंभ काठी, कुंट दरडी न पाये खेटीता कुंभ काठी. आधार नाही माझ कोणी बाप नामाय, कोणी बाप नामाय आधार नाही कोणी. दाते हो दान करा, दाते पंढरपुरा, दाते हो दान करा. नामज तेथवरी अखमाचा सोयरा, नामज तेथवरी. सैराट जे नाव पडले ते तुकारामांच्या अभंगावर घेतलं. ज्यावेळी यांची दिग्दर्शकांची मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी हे सांगितलं. मग सैराट हे आपल्याला माहिती नाही का? आज किती 350-400 होऊन गेली, त्यावेळेचा तो शब्द सैराट आहे. आलं लक्षात? मला काय म्हणायचे, मन इतकं चंचल आहे, चपळ आहे, चपळ पण आहे आणि चंचल पण आहे. तिन्ही याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मनाचा स्वभाव हा कसा आहे, चपळ आहे आणि चंचल आहे. बरं, आता तेच मन एखाद्या प्रभूच्या ठिकाणी जर लागली, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, डबल आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरणात कलिया, तुझे चरणात कलिया, माग गेला गेला, माग गेला गेला. तुझे चरणात गेला, तुझे चरणात कलिया, माग गेला गेला, माग गेला गेला. आता कोठे धावे मन, तुमचे चरण किंवा तुझे चरण देखलिया. ते फक्त एका जागी स्थिर होते, भगवंताच्या पायाशी स्थिर होते, बाकी कुठे स्थिर होत नाही. असा त्याचा स्वभाव आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की नको नको मना. कोणाला विनवणी केली? या मनाला विनवणी केली. कशा पद्धतीने मन आहे? बरं, मनालाच काय विनवणी करायची? एखादा आपल्या घरातला कर्ता पुरुष असतो मुख्य म्हणून, त्या पद्धतीने हे मन आहे. म्हणजे मन जर नसेल तरी प्रॉब्लेम आहे, असलं तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते आहे तर त्याचा वापर कसा करायचा. जसं मोबाईल आपल्याकडे आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये यूट्यूब आहे, सगळं चॅनल आहे, गुगल पे आहे, जे जे तुम्हाला पाहिजे ते आहे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. पण तुम्हाला निवडायचं काय पाहिजे? हरिपाठ निवडायचं आहे, त्याच्यात ज्ञानेश्वर निवडायची का शांताबाई निवडायची का सैराटचं गाणं निवडायचं, हे कोणावर आहे? तुमच्यावर आहे. बरं, 1 रुपयामध्ये इथे आपण मुंबईला एक कॉल करू शकतो. पूर्वीचा काळ कसा होता? गाडीने जायचं, एखादा निरोप दिला 1-2 दिवस लागायचे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. तसं मन आहे हे महत्त्वाचं इंद्रिय मानलेले, ठीक आहे. आता आपल्याला ते इंद्रिय मानायचे शास्त्रीय दृष्टिकोनातून, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. का तर संतांनी मानले म्हणून आपण ते इंद्रिय मानणार आहेत, ठीक आहे. तसं नको नको म्हणा म्हणजे तुकाराम महाराज विनवणी करतात की हे म्हणा. विनवणी कशी तुम्हाला लक्षात आली असेल? नको नको शब्दावर आपण कळू, मग तुम्हाला लक्षात येईल. विनवणी म्हणजे काय? एखाद्याला सतत सांगणं आपण विनवणी करतो आणि एखाद्याला एकाच वाक्यात बोलणं म्हणजे ती आज्ञा झाली. आलं लक्षात का? आता मराठी भाषा जशी वळवल तशी वळते. नको नको जर शब्द आपण 2 ठिकाणी जर वापरला, 2 वेळी उच्चारला, अर्थ तोच आहे, शब्द तोच आहे, फक्त अर्थ बदलतोय. कसं सांगतो तुम्हाला उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. उदाहरणार्थ एखादं महाराज, एखादा व्यक्ती, एखादा भाविक कीर्तनाला नेहमी जाते, पण त्याची मिसेस काय त्याला म्हणाली, नका जाऊ. काय म्हणाली? लक्ष देऊ नका म्हणून मी तुम्हाला बोलतो, नका जाऊ. खरा खरा महाराज असेल, खरं खरं अध्यात्म करत असेल तर तो काय म्हणेल? मी जातो, बरोबर, ठीक आहे. आता पुढे काय म्हणाली? नका जाऊ नका जाऊ, तर तो जातो, किक मारून गाडीवर निघून जातो. आता पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, शब्द तोच आहे, नक्का ना जाऊ. लेडीज वहिनी आहेत आमच्या इकडे शिक्षिका, नक्का ना जाऊ काय शब्द आहे? काहीच नाही, पहिला शब्द तोच आहे, आता तोच आहे. काय फरक पडला मग याच्यात? नका जाऊ, नक्का ना जाऊ. आलं का? लेडीज काय उत्तर देत नाही मला, तुम्हाला तुमच्यासाठी चालेल. नका जाऊ जर म्हटलं तर जातो
आणि नक्कानं जाऊन म्हटलं तर जात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज विनवणी करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. नको नको म्हणा लगेच, लगेच. हा, हा. माया जाळे. नको नको म्हणा गुंतू 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 माया जाळे. मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की हे मना तू या माया जाळामध्ये गुंतू नको. का तर तुझा काळ जो आहे तो जवळ आलाय. आता आपण पुढे एक शब्द काढू की माया. माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? ज्यावेळी ईश्वर निर्मिती करतो त्यावेळी कोणाचं अस्तित्व लागतंय? मायेचं. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती शब्द शास्त्राने वापरले आणि पुरुष. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी आहे पण त्याच्यावर काय आहे? वरती शेवाळ आहे. महिला मंडळ काय आहे? शेवाळ आहे. पाणी आतमध्ये चांगलं आहे पण वरती शेवाळ असल्या कारणामुळं तुम्हाला पाणी दिसत नाही. मग तुम्ही काय करता? आता विहीर जातात का नाही? लांबना बोलता तुम्ही, काय काय बोलता? पोऱ्या बोलता. बरोबर ना? चुकलं तुम्ही. तो असा भरता एकदा आपटत राहता. काय करता म्हणजे शेंदणला शेंदणे, काय ठिकाण त्याला शेंदणे म्हणतात. म्हणजे काय करता तुम्ही? ते पाणी असं शेंदणे. मग काय होतंय? बोलत चला. काय होतंय? शेवाळ कुठे साईडला जाते. आलं लक्षात? तद्वत भगवंत असा आहे आणि माया अशी. नाटक बघितलं का तुम्ही? नाटकामध्ये पडदा असतो. पडद्याच्या पाठीमागे चांगले चांगले मोठे कलाकार असतात. तुम्हाला दिसत नाही. कधी कधी दिसतात? पडदा बाजूला केल्यानंतर. आलं लक्षात? तसा मायेचा आपण पडदा म्हणू. आलं लक्षात का? माया खूप मोठी. माया जर बोललो आपण एका शब्दावर तर एक कीर्तन पूर्ण होऊन जाईल तरी ते संपणार नाही. बरोबर? माया. आलं लक्षात का? नको नको म्हणा, हे म्हणा तू या माया जाळामध्ये गुंतू नको. आता कसं असतंय गुंतणं म्हणजे काय? प्रपंचात काय करतो आपण? गुंततो. बरोबर? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो नाही राहते. पक्ष्याचा थवा येतो. बरोबर? 7-8 पक्षी येतात, कबूतर येतात. गहू जर टाकले तुम्ही एखाद पोता 5 मिनिटात गायब. डोळा जर लागला का 5 मिनिटात गायब. टेरेसवर टाका, कुठे टाका. आलं लक्षात का? तुम्ही बोला अरे गहू गायब झाले कुठे? म्हणजे काय झालं? ते त्यांनी खाल्लं आणि काय केलं? ते थांबले नाही. काय केलं? निघून गेले. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. वस्ती कर आला तैसे असावे. पुढे बोलतोय मी. हा, वस्ती कर आला वस्तीसी. म्हणजे एखाद्या धर्मशाळा तुमची आहे वाशिममध्ये जिंदाल कंपनीकडून. तिथे काय करतो? एखादा वस्तीकर वस्ती करतो. त्याला माहिती आहे आपलं घर नाही पण एक दिवस मुक्काम होऊ शकतो. आलं लक्षात? मग तिसऱ्यांदा सांगतात की तैसे असावे संसारी.
म्हणजे काय करायचे तुम्हाला? असोनी संसारी नसोनी संसारी, असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे संसारात असायचंय पण नसायचंय. कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल भवराम, दुःख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काय म्हणा राम जाईल भवराम, दुःख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम. भव म्हणजे काय? संसार, संसाराचा जो श्रम आहे, जो पर्याय आहे तो जाईल. आलं लक्षात का? काही ठिकाणी भवसिंधू आपण शब्द वापरला असेल. भवसिंधू म्हणजे भव म्हणजे काय आला इथे? संसार. म्हणजे गुंतणे म्हणजे काय? संसारात. याला काय लागतंय? संसारात गुंतायला काय लागतंय? मनच लागतंय. पहिला मुद्दा तिथेच आहे, तो सोडायचाच नाही आपल्याला. आणि परमार्थात लागायला काय लागतंय? मनच लागतंय. मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष. बंधाला कारण तेच आहे आणि मोक्षाला कारण तेच आहे. गतीला कारण तेच आहे, अधोगतीला कारण तेच आहे. बरोबर. परमार्थात लागलेलं मन लवकर हटत नाही. आलं लक्षात का? आता बरेचसे संन्यासी लोक असतील किंवा घर टाकून जाणारे लोक असतील. कशामुळे जातात? घरात काहीतरी भांडण झालं, माऊलीने तुम्हाला घर सोडायला सांगितलेलं नाही. असोनी संसारी जिव्हा वेगू करी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. आपण घर म्हणजे काय समजलं? 2 मुलं, 1 बायको, सासू सासरे झाले 5. हे तुमचं घर. माऊलींचं घर काय? हे विश्वची माझे घर अवघाची संसार. फक्त आळंदी बोलले नाही, फक्त पंढरपूर. अवघाची संसार म्हणजे त्यांनी केला नाही का? बरं, तुम्ही एकटे सोडून जंगलात गेले, तुम्हाला संसार नाही का? खायला लागणार नाही, कपडे लागणार नाही, संसारच आहे. मग इथे काय म्हणायचं तुम्हाला? इथे संसारात राहून सुद्धा ते करायचं आहे. त्या मायेमध्ये गुंतायचं नाही. काय म्हणणं आहे? शब्द महत्त्वाचा. मायामध्ये माणूस गुंततो म्हणजे मन गुंतत आहे. दोन्हीकडे तेच लागतंय. संसारात पण मनच लागतंय आणि परमार्थात सुद्धा मनच लागतंय. आता संसारात मनलेलं रम हे मोक्षापर्यंत नेऊ शकत नाही, बोलत चला. आणि परमार्थात रमलेलं मन नक्की मोक्षापर्यंत नेऊ शकते. कसं उदाहरण देतो? भजन करा. संसार तुम्ही ठरवला तरी पूर्ण होत नाही, बोलले का तुम्ही? म्हणजे एखादी मुलगी असते, ती काय म्हणते आईला? माझं संसार असा करील मी, म्हणजे तुझ्यापेक्षा भारी. 4 व्हीलर असेल, बंगला असेल, 1-2 हे असेल, बरोबर, गाडी असेल, काहीतरी पैसा असेल, बँक बॅलन्स असेल, असा करेल. कधी कधी करेल? पुढे महत्वाचं आहे, लग्न झालं तर. अलग लक्षात. लग्न न करता संसार होणार नाही, म्हणजे पती आणि पत्नीची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगला संसार करू शकतो. पण त्यांनी कितीही चांगलं केलं, कितीही प्रयत्न केला तर तो पूर्ण होत नाही. बघा, लादी बसवली, कलर आहे, कलर निघाला 10 वर्षात, पुन्हा प्लास्टर आहे, पुन्हा काचेची आपली कौलं मातीची ती बदलली, पुन्हा कॉन्क्रीट आहे, पुन्हा आता एखादी 3 माळ्याची बिल्डिंग आहे, पुन्हा 4थ्या माळ्याचं तुम्हाला दिसतात का गज काढलेले असतात? गज काय ते? संसारच ना. आलं लक्षात का? तो पूर्ण होत नाही. मग परमार्थ पूर्ण होतो का? नक्की होतो. बघा, मंदिर आहे, तुमच्या गावातलं विठ्ठल मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, पाया खोदला, ज्योत्या बांधला, भिंती झालं, शिखर झालं, कळस झालं. आता कळस झालं, तुम्ही काय काम करणार? पताका लावणार एखादी, नंतर काय करणार? बांधकाम करणार. आता पुन्हा आलं लक्षात? म्हणजे तुम्ही जर ठरवलं, या शरीराने, या देहाने, या मानाने जर ठरवलं तर तो मायेला पार करून, मायेला न गुंता परमार्थात मोक्षपदापर्यंत जाऊ शकतो. मात्र तुम्ही कितीही ठरवलं या शरीराने, या मनाने, तरी संसार पूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे, चला पुढे आपल्याला भरपूर म्हणजे बोलायचं आहे. अर्धा तास फक्त राहिले. नको नको म्हणा. आलं लक्षात तुमच्या? आता गुंतू माया जाळी, गुंतू नको. आलं लक्षात का? का गुंतू नको? काळ आला जवळी ग्रासावया. आता काळ म्हणजे कुठला शब्द आहे हा? काळ म्हणजे काय? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पाठीमागचा गेलेला जो काळ आहे त्याला काय म्हणता येईल? बोला. भूतकाळ. आता कुठला चालू आहे आणि पुढे कुठला येणार आहे? भविष्यकाळ. म्हणजे आता फक्त आपल्याला माहिती आहे, आत्ताच 2 मिनिटापुरचं माहिती आहे, उद्या 1 तासात काय होणार आहे लगेच काही माहिती नाही. मागचा जो गेलेला आपल्याला तो काय आहे? काळ आपला
भूतकाळ आहे. बरं, भूतकाळ आहे असं विचित्र काळ आहे. भूतकाळामध्ये तुम्ही गरीब होते. काय होते तुम्ही? गरीब होते. 10 वर्षापूर्वी समजा हां, कसं तरी मागून खायचो, कोणाचं तरी जेवण आणून खायचो, असं पद्धत होतं. आता काय झालं? भरपूर प्रॉपर्टी आली तुमची. आता तुम्ही काय करता? चांगलं खाता. आता तुम्हाला काय झालं? एखाद दिवस काम नसले आठवते, अरे त्यावेळी आम्ही तर असे भीक मागून खायचो, त्यावेळी एखादी भाकर कोण द्यायचं? बरोबर. कधी आठवता? वर्तमानामध्ये. आणि आता चांगलं पण पंचपक्वान्नच आहे. म्हणजे काय करतो भूतकाळ? भूतकाळ हा असा विचित्र काळ आहे, जो चांगली घटना असेल पाठीमागची तरी तो तुम्हाला आता त्रास देणार. मागची चांगली घटना असेल किंवा मागची वाईट घटना असेल तर तो आता त्रासच देतोय. म्हणून काय, भूतकाळ हा वाईटच आहे. काय म्हणतात त्याला? आता पंचपक्वान्नाचं ताट खायचं सोडून पाठीमागचं तुम्ही शिळ्या तुकड्यांचं आठवण करत बसू नका. म्हणजे कशाला जगायचे तुम्हाला? वर्तमानात जगायचे. साधू संत कशात जगतात? 2 काळामध्ये असतात, वर्तमान आणि भूतकाळ. म्हणजे भविष्याचा त्यांना विचार नसतो. का? तर त्यांचं भविष्य ऑलरेडी उज्ज्वल झालेलं असतं. वर्तमानामध्ये ते भविष्याचा विचार करूनच जगलेले असतात. आपण काय करतो? 3 काळामध्ये जगत असतो. म्हणजे काळ आला जवळी ग्रासावया. आता कसं झालं? दिनेश महाराजांनी एखादी काय काढली? दिंडी काढली, एखादी वारी काढली, बस केली. कुठून काढली? वाशिम ते आळंदी. बरोबर का? बसले 50-60 लोक. बघा मी काय बोलतो ते लक्ष द्या. वाशिंदवरून मजल दर मजल करत ते आळंदीला पोहोचले. आता बरोबर, मग आळंदी जवळ आल्यानंतर काय म्हणाले? चला उठा. काय आली आता? आळंदी आली. बरोबर का? चूक आहे? असंच बोलतो ना आपण गाडीमध्ये. ओके. आता आळंदी आली म्हणजे आळंदी वाशिंदवरून आळंदीला तुम्ही गेले का आळंदी तुमच्याकडे आली? काय बोलत चला. वाशिम तिथंच आहे, आळंदी तिथंच आहे, पुण्यामध्ये वाशिम शापूरमध्येच आहे. वाशिम तिथंच आहे, तुम्ही फक्त प्रवास केला. पण काय म्हणता तुम्ही? आळंदी आली, पंढरपूर आलं. पंढरपूर आलं नाही, पंढरपूर सोलापूरमध्येच आहे. तुम्ही त्याच्याकडे गेले. आलं लक्षात? हा झाला एक भाग. मला काय मुद्दा म्हणायचे लक्षात ठेवा का? काळ आला जवळी ग्रासावया. आता तुमचं वय 100 वर्ष आहे. किती? 100 सोडून द्या, 75च पकडतो. आलं लक्षात का? काळाचं गणित खूप मोठं आहे. त्रेतायुगामध्ये आयुष्याची, माणसाचं जे आयुष्य होतं ते किती होतं? 1 लाख वर्ष होतं. द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये 1 लाख वर्ष. त्रेतायुगामध्ये किती? 10,000. 1 शून्य कमी झालं. द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाले, 1000 वर्ष आयुष्य. कलियुगामध्ये आता कुठलं चालू आहे? कलियुग. 4,62,000 वर्ष कलियुगाची गेलेत. किती? आलं लक्षात? कलियुगामध्ये आयुष्य किती झालं? 100. आता जर शून्य कमी झालं परंपरेनुसार तर किती वर्ष राहतील? 10. 10 मध्ये काहीच काम होत नाही. आपण पंचवार्षिक 2च. हां, 2.5 वर्ष करता 4 वेळ जातो. आलं लक्षात का? म्हणजे काय, आपल्याला काळ खूप कमी आपल्याकडे. क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. 4था चरण आहे आयुष्य खातो काळ सावधान. काकड्यामध्ये काय म्हणतात? अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. आलं लक्षात का? 100 वर्षाची गणना केली, 5-10 वर्ष आजारपणात गेली, 20 वर्ष त्याला तरुण होण्यात गेली, काम शोधता शिक्षण घेतात 30-35 वर्ष गेली. बरोबर. लग्न झालं, संसार रणगाडा खेचता 10-15 वर्ष गेली, झालं म्हातारा. काय भजनाशी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी, नाव करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू या उपाधी. उपाधी म्हणजे मायेचाच प्रकार आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. उपाधी म्हणजे माया. आलं लक्षात का तुमच्या? काळ आला जवळी ग्रासावया म्हणजे आपण पंढरपूरला गेलो काय, तशा अर्थाने एक म्हणा. किंवा तुमचे 75 वर्ष आयुष्य आहे होतं असं समजू आपण. पण तुमची आता किती वर्ष झाली? आत्ताच्या तारखेला 70 वर्ष पूर्ण झाली बाबांची. किती वर्ष झाली? मग किती राहिले? किती राहिले? 5 वर्ष. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. कळालं का? दोन्ही अर्थाने. जसं तुम्ही वाशिंदून पंढरपूरला गेलात तेव्हा काय म्हणाल तुम्ही? पंढरपूर आलं म्हणजे काळ आला. एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की माझं 75 वर्ष वय होतं. बरोबर. आता माझी 70 वर्ष निघून गेलेत, राहिलेत किती? 5 वर्ष राहिली. त्या हिशोबाने सुद्धा काय केलेलं आहे? काळ आला जवळी ग्रासावया. आलं लक्षात का तुमच्या? चला आता काळ महाभयंकर आहे, मी तुम्हाला बोलतो. आलं लक्षात का? म्हणजे काळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून तुम्हाला माहिती असेल काळाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. आलं लक्षात का? आजा मेला, बाप मसना गेला पण तू मेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आलं लक्षात का? आजा मेला, बाप मेला. बरोबर ना?
पंजामेला. ओके. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंचू तोही तैसा झाला. म्हणजे आपल्या आधी इथे कोण कोण येऊन गेले, आपली तिसरी पिढी आपल्याला माहिती नाही, आपली चौथी पिढी मागची माहिती नाही. आलं लक्षात. यापूर्वी कोणतरी येऊन गेले, म्हणजे रावणासारखे येऊन गेले, कुंभकर्णासारखे येऊन गेले, कंसासारखे येऊन गेले, प्रॉपर्टीवाले येऊन गेले, म्हणजे भरपूर संपत्तीवाले. आलं लक्षात का. इतके येऊन इथे राहून गेले, कोणीच राहत नाही. कोणाच्या पुढे राहत नाही, ते काळ असा महाभयंकर आहे. बरं, कोणाकोणाला ठपवतो तो. ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य. करीता विचार तो आतुर संसार, करीता विचार करीता विचार तो आतुर संसार, करीता विचार आतुर संसार. ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नोलंघवे सामर्थ्य. मोठमोठ्यांच्या तावडीत त्याची सुटका होत नाही. काळाच्या पुढे कोणाही चालत नाही, कोणाचंही चालत नाही. म्हणजे यमधर्माने चित्रगुप्ताने जसं आपल्या प्रारब्धामध्ये, आलं लक्षात का, जसं लिहिलेलं आहे तसंच होतंय. कसंही विचार करा, शास्त्रीयदृष्ट्या करा, सायन्सने करा, कशातही करा. हल्लीची पिढी काय करते, सायन्सला जास्त मानते आणि अध्यात्माला गौण मानते. माझा मुद्दा असा राहील की सायन्स हे अध्यात्मामध्ये ऑलरेडी आले. ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरीमध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे, स्वतंत्र अध्याय. काय, ज्ञान विज्ञान योग. आलं लक्षात का. म्हणजे ज्ञानासहित विज्ञानासहित त्याचा समावेश केलेला आहे. कुठे, ज्ञानेश्वरीमध्ये. किती वर्षापूर्वी, 725 वर्ष झाली माऊलीनं जाऊन, त्यावेळी केले. म्हणून काही जर मानत असतील तर कृपया त्याने थोडा अभ्यास करा की सायन्स हे अध्यात्मात दडलेले. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं आयुष्य हे कमी आहे, अल्प आहे. बरोबर आहे. आलं लक्षात का. काळ आला जवळी ग्रासव्या. मग तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की एकदा गरुडाची आई आजारी झाली. गरुड म्हणजे कोण, बोलत चला पटापट, अर्धा तास राहिले. भगवान विष्णूचं वाहन, मोठा पक्षी. बरोबर. त्यावेळी त्याची आई आजारी झाली. त्यावेळी कोण आलं, मोठे मोठे लोक आले. आता मोठ्यांच्या कोणाला येते, मोठेच लोक येतात. गरीबाचं कोणी असेल तर, गरीबाची एखादी मुलगी वारली तर कोणी विचारायला येत नाही. पण एखाद्या श्रीमंताची शेळी जर हरवली तर कुठे बातमी असते, पेपरमध्ये बातमी असते, टीव्हीला बातमी असते. का, पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, परशा परशु परशुराम. परशा म्हणजे कोण, साधा कमी पैशावाला, 1000च्या लाईनीमध्ये. परशु लाखाच्या लाईनीमध्ये. परशुराम पाटील करोडमध्ये. आलं लक्षात का. परशा परशु परशुराम, पैसा तेरे तीन नाम. तसं मला काय म्हणायचे येते की हा जो काळ आहे हा महाभयंकर आहे. कोणालाच सोडत नाही, म्हणजे देवालाही सोडत नाही, तुम्हा आम्हालाही सोडत नाही, देवाच्या बापालाही सोडत नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगे. बरोबर. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी, वरियसी गौर सागर, वरियसी गौर सागर, वरियसी गौर सागर, वरियसी गौर सागर. कर्मे दशरथ मेला. बरोबर. म्हणजे काय म्हटलं मी, भगवंताचा बापाला सुद्धा जावं लागतंय. तुमची आमची कथा वेगळीच आहे, ती विचारतच नाही. बरोबर. आलं लक्षात का. तर मला इथे म्हणायचं होतं की गरुडाची आई आजारी पडली त्यावेळी मोठे मोठे लोक आले. मुद्दा लक्षात ठेवा. कोण आले, भगवान शंकर आले असतील, बरोबर ना, ब्रह्मदेव आले असतील, भगवान विष्णू आले असतील, अशी मोठी मोठी मंडळी. का, तर गरुडाचे आहे. गरुड हा सामान्य पक्षी नाही. दुसरी गोष्ट, गरुड हे भगवंताचं वाहन आहे, म्हणजे थोडं वशिला त्याचा आहे. आलं लक्षात का. आता काय झालं, गरुडाची आई आजारी असल्यामुळे गरुड रोज संध्याकाळी चौकशी करायचा, आई आज कसं वाटतंय, आई आज कसं वाटतंय, कसं वाटतंय. मग ती म्हणायची कालच्यापेक्षा आज थोडं खालावले.
कालच्यापेक्षा आज थोडं तब्येत खालवले. मग काय झालं, एक दिवशी कोण आला, असा काळा कभिन्न पुरुष आला. काळा कभिन्न पुरुष म्हणजे कोण आला, यमधर्म आला. बरोबर, यमाचे 2 दूत आले. त्यांनी बघितलं आणि ते हसले आणि निघून गेले. मग पुन्हा संध्याकाळी गरुड आल्यानंतर गरुडाने विचारलं, आज कोण आलं होतं, बोलू नका मध्ये, माझं लक्ष आहे. ती म्हणाली, एक काळा कभिन्न पुरुष आला होता. ठीक आहे, आता काळा कभिन्न आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आज यमराज येऊन गेले, म्हणजे आई 1 ते 2 दिवस आहे. आता त्याला असं वाटलं, काय म्हणा, यांना उठवा जरा, घरात थांबव, झोपाले विठ्ठल. काळा कभिन्न पुरुष आला. गरुडाने विचारलं की कोण आला, तर असंच आहे बघा, डिस्टर्ब करू नका, मग झोपाले असतात आपल्याला. तर काय म्हणायचं होतं गरुडाला की माझी आई आहे, गरुडाची आई आहे, आणि गरुड हा जगातला एक वेगवान पक्षी आहे, खूप वेगवान पक्षी आहे. आता आई म्हणते की असा काळा मनुष्य आला, तो हसून निघून गेला. गरुडाला थोडा राग आला, असं आहे का, बघतो बोलले उद्या आल्यानंतर. मग काय केलं त्यांनी, आल्यानंतर त्यांनी आईला आपल्या पाठीवर बसवलं आणि कुठे नेलं, रात्रीच्या 120, 140, 160च्या स्पीडने, कुठे, हिमालयाच्या गुहेमध्ये. लक्षपूर्वक आहे का, 2 तास घालून काही फायदा होणार नाही. हिमालयाच्या गुहेमध्ये नेलं, तिथे ठेवतं. सकाळी 6-7 वाजता तिथे पोहोचला. त्या ढोलीमध्ये, त्या गुहेमध्ये ठेवतात क्षणी कोण आलं तिथे, यम हजर झालं. कसं होतं, काल तो चौकशी करायला आला होता थोडा. काय असलं त्याचं कारण असं होतं की हे आजीचं, या आईचं मरण कुठे आहे, हिमालयाच्या गुफेमध्ये, हे त्याला माहिती आहे. बरं, हिमालय आणि आपण मुंबई पकडू, बरोबर ना, नवीन आता मुंबईच पकडू. गरुडाच्या मुंबईला आहे, सायनला, बरोबर. तिथून मग तिला न्यायचं उद्या, तिथे 8 वाजता बरोबर टच झाली तर ती मला भेटणार आहे. आता हे काम कोण करणार आहे, गरुडाशिवाय कोणीच नाही. मग यमधर्म म्हणतो की गरुडा तुझे पहिल्यांदा आभार मानतो. का बोले, माझं का आभार मानतोय, तुझे आभार एवढ्यासाठी मानायचे की विधी लिखित असं होतं की गरुडाची आई या ठिकाणीच मरणार आहे, किंवा या ठिकाणी तिची प्राणज्योत जाणार आहे. मला तिथे रात्री टेन्शन आलं की याला रात्री नेणार कोण, पण तू माझं काम केलेलं आहे, आलं लक्षात का, त्यामुळे मी तुझे आभार मानतोय. ठीक आहे, तात्पर्य काय घ्यायचंय, तुम्ही कितीही प्रयत्न केला, आलं का लक्षात, मुद्दा इथे, गरुड सोडून द्या. आता तात्पर्य आहे की तुम्ही कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला, परीक्षित राजाचा जर भागवतामध्ये तुम्ही वर्णन केलं, कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला चुकवता येत नाही का, हा काळाचा अटल महिना आहे. तुकाराम महाराजांकडे काही मंडळी आली की हे तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता या नको नको म्हणा, या मायाजाळात गुंतू नको, काय झालं, तुझा काळ आलेला आहे जवळ. ठीक आहे, तुकाराम महाराजांना ते विचारतात की जर असा काळ आला तर आमचे जे आई वडील आहेत ते आम्हाला याच्यातून वाचवतील, आलं लक्षात का, अभंगाच्या द्वितीय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की काळाची जेव्हा उडी पडेल, आघात होईल, घाला होईल, अटॅक होईल, त्यावेळी तुला कोणीच सोडवणार नाही. मग ते भाविक विचारतात की याच्या पूर्वी आमच्या आईवडिलांनी आम्हाला वाचवलेले, कधी कधी
एखाद्या वेळेस आपल्याला आजार झाला तर ते दवाखान्यात घेऊन जातात. शिक्षणासाठी त्यांनी खर्च केलेला आहे. सगळ्याच गोष्टीसाठी, आलं लक्षात का? सगळ्याच गोष्टीसाठी खर्च केलेला आहे, वाचवलेला आहे. बऱ्याच संकटात त्यांनी आम्हाला हे केलं आहे. सुदृढ बॉडी आमची नव्हती, शरीर लहान असताना आजारपणामध्ये, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी आमची काय केली आहे? काळजी घेतलेली. कोणी घेतलेली आहे? बोलत चला, माय आणि बाप. आलं लक्षात का? मग तुकारामाने ते काय सांगायचं की जरी तुझे ते आई वडील असतील, व्यावहारिक दृष्टीने त्यांनी तुला भरपूर मदत केली असेल, भरपूर ठिकाणी वाचवलं असेल, पण या काळाच्या तडाख्यातून वाचलं जाणार नाही. त्याचं कारण काय? मी एक उदाहरण देतो. भजन करा विठ्ठल. यमुनेच्या काठावर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण चेंडू फळी, आताच्या भाषेत क्रिकेट खेळत असताना चेंडू कुठे गेला? यमुना डोहामध्ये गेला. तिथे कोण होता? कालिया होता. बरोबर, झोपू नका, मस्ती करू नका मध्ये, तुम्ही दोघे नंतर बघतो. आलं लक्षात का? काय झालं? चेंडू पाण्यात गेल्यानंतर भगवंताची एक ती कृपा होती किंवा त्यांना ते करायचं होतं पुढच्या कामासाठी. आता काय झालं? गावातली जी पोरं होती, पेंद्या असेल, सुदामा, वाकड्या, कोण बोबड्या, श्रीदाम्या, जेवढे त्यांची मंडळी असेल, त्यांनी काय केली? घरी धाव टोकली. कोणाला सांगितलं? यशोदा मातेला सांगितली की असा असा झालेला आहे, तर तुम्ही तर लवकर चला. आता तिथूनच तिने हंबरडा फोडला. लेडीजचं कसं असतं, वडील पुण्याला जरी वारले ना, वाशीतून इथून हंबरडा फोडतात. कुठून? बरोबर का? तसं ती कोण होती? देवाची आई. पण तिला माहिती नाही का हा मुलगा कोण आहे, माझा देव आहे, तिला माहित नाही. मग तिची अशी इच्छा झाली की आता काय करावं? बरं, तो लाडका आहे सगळ्यांचा, गवळणींचा लाडका आहे, ऋषीमुनींचा लाडका आहे, सगळ्यांचाच लाडका आहे. तर तिचा तो मुलगाच आहे, त्याच्यामुळे तो लाडकाच असणार आहे. मग तिची अशी इच्छा झाली की आता काय करू ना काय नको. घरातून निघलं, अशा जोशमध्ये निघाली. एखादी मायमाऊली असते बघा, ज्यावेळी तिचा पती मरतो, तिला असं वाटतं आता जगायची इच्छा नाही. पूर्वीच्या काळी बघा सती पद्धत होती, सती. राजाराम मोहन राय त्यांनी बंद केली ती ना, बरोबर का? म्हणजे मला सोडा मी, पण ज्यावेळी तुम्ही सोडता त्यावेळी ती जात नाही. काय करते? पाठीमागे जाते. आलं लक्षात का? तात्पुरता. आलं लक्षात? तसं देवाची आई पुढे पुढे गेली. तिला कळालं की त्या कालिया ज्या डोहामधून काय येते? लाल टाईपचं असं रक्त येते, लाल कलर येतो, लाल द्रव पदार्थ येते. तिला असं वाटलं की माझ्या कृष्णाचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे आणि तो सडा जो रक्ताचा आलेला आहे तो लाल आहे. मग तिने काय केली? पाय मागे घ्यायला, ज्या जोशाने जी आली ती 120च्या स्पीडनी, तशी ती मागे गेली. आलं लक्षात का? मला आता चाली बोलायला पण वेळ नाही, थोडं घाईत करतोय. माये सरे पावलो पावली, माये जाई पाठी मग अशी पावलो. का? तर तिला आता भीती वाटली. म्हणजे मला इथे सांगायचा मुद्दा आहे की तुमची जरी आई असेल, वडील असेल, व्यावहारिक दृष्टीने या जन्माचे, तरी तुम्हाला ते सोडू शकत नाही. विठ्ठल भाविकांनी पुन्हा प्रश्न विचारला, आई वडील नाही पण माझे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत. आलं लक्षात का? माझी बहीण आहे आणि माझी पत्नी आहे, ते मला या कामात मदत करतील. पाठीची बहीण शेजीची कामीन दूर राहे. म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, त्याची खूप वट आहे, बरोबर. तो सुद्धा त्यावेळी तुला सोडू शकत नाही, तुझे मायबाप तुला सोडू शकत नाहीत, तुझी बहीण तुला सोडू शकत नाही. जवळजवळ चाले मोठा धंदा, तो बहीण म्हणे माझा दादा. सगळ्यांना नाही बोलत मी, काही 100 5. म्हणजे कुठपर्यंत जातो दादा? जोपर्यंत पैसे देतो, भाऊबीज करतो,
काहीतरी भाषांना पुरवतो तोपर्यंत बहीण म्हणे भाऊ माझा जन हे दिल्या घेतल्याचे, बरोबर का? अंतकाळीचे कोणी नाही. ठीक आहे, पुढे आहे सांगतो ते. आता कोण म्हणाल ठीक आहे भाऊ गेला, बहीणचं लग्न झालं ती गेली, आता कोण राहिली? पुढचं काय? शेतीची कामिनं म्हणजे कोण? कोण? पत्नी, धर्मपत्नी, बरोबर ना? आध्यात्मिक भाषेत काय म्हणू त्याला? धर्मपत्नी. आणि आताच्या भाषेमध्ये मिसेस, बरोबर का? पत्नी, भार्या. आलं लक्षात का? भाऊ गेला, बहीण गेली, पण माझी बायको तरी मला वाचवील. आलं लक्षात का? तुकाराम महाराज म्हणतात तुला कोणीही वाचू शकत नाही. का? ज्यावेळी एखाद्याची मृत्यू होतो, एखादा डेथ होतो, त्यावेळी काय करतो? तो भरपूर कमवलेला असतो त्याने, बंगला, गाडी, सगळं. पण काय म्हणते अध्यात्मामध्ये की जन स्मशाने. तुमची गाय वासर कुठे असतात? कुठे असतात? गोठ्यामध्ये. पत्नी कुठपर्यंत असते? उंबऱ्यापर्यंत, बरोबर का? चूक सांगायला घ्यायचा का? जन स्मशाने, परलोकवासी. म्हणजे आता मला बोलायला वेळ नाही, तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. तुमची पत्नी आहे जी तुमची आयुष्यभर साथ केली, ती उंबऱ्यापर्यंत येते, भरपूर छाती पिटते, पण सोडलं तर जात नाही बाहेर. आलं लक्षात का? तुमचे नातेवाईक वगैरे कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. अजून कोणी मित्र असेल ओळखीचा, तुझ्या केसाला जर धक्का लागला तर मला सांग, तो पण सुद्धा कशाला असतो? पेटवायला असतो. लक्ष देऊ नका. जन स्मशाने. हा, गृह म्हणजे कुठे? पत्नी घरामध्ये आहे. तुमची जनावरं काय ती संपत्ती आहे, चतुष्पाद द्विपाद, ती कुठे आहे? गोठ्यामध्ये आहे. जे तुमचे बोलणारे मित्रमंडळी, रोजचे बसणारे उठणारे, बसणारे समजले ना, ते तुम्हाला तिथपर्यंत येतात. आणि मग तुम्हाला जायला कुठे लागतंय? कुणाला जायला लागतंय? आराम के सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. डेरा म्हणजे चिता. स्मशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. विठ्ठल विठ्ठल आवाज. बरोबर का? अंतकाळी एकल्याने यायचे, एकल्याने जायचे. बरं, कटी तोडतील कटीसूत्राची. करवटा माहिती आहे ना? किती रुपयाला भेटतो? 1 रुपयाला, 2 रुपयाला. ठेवतात का? ओके. जन्मताना कसा आलाय? कपडा नाही, हा तसा आलाय. जाताना कसं जाणार आहे? ठीक आहे. जो कपडा असतो त्याला काय म्हणतो आपण? कफन. कफनाला खिसा असतो का? तुमच्या आमच्या शर्टाला इकडे 2, इकडे 2, पाठीमागं 2. किती खिसे? ज्यावेळी सिकंदर वारला ना, सिकंदर माहिती आहे का? इतिहास माहिती आहे का? जगज्जेता सिकंदर, नेपोलियन बोनापार्ट, त्या टाईपमधला. त्यांनी सांगितलं की माझी जेवढी संपत्ती आहे ना, तेवढी अशी लाईनमध्ये लावा दोन्ही बाजूला, आणि त्या पेटीतून माझे हात बाहेर काढा. का? मला लोकांना सांगायचं की मी पूर्ण जग जिंकू शकतो, एवढी संपत्ती, पण नेताना काही नेऊ शकत नाही. आलं लक्षात का? आराम के सब संग साथ जो वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. कोणीच कोणाचं नाही. एकल्याने यायचे, एकल्याने जायचे. हे करगोटा सुद्धा नेऊन देत नाही. आलं लक्षात? सोनं बिनं ते तर बाजूलाच राहा. एक सून इकडे बसते, एक इकडे बसते. आलं लक्षात का? तुमच्या लक्षात आलं असेल. हा, चला पुढचा मुद्दा आहे की बहीण सोडू शकत नाही, भाऊ सोडू शकत नाही, पत्नी सुद्धा सोडू शकत नाही. आलं लक्षात का? काय म्हणतात काय तुकाराम महाराजांना? हो तुकाराम महाराज, तुमचं चाललंय मगापासून नाही सोडत, नाही सोडत. माझं काय? जो देशाचा राष्ट्रपती आहे ना, देशाचा राष्ट्रपती कोण आहे? राष्ट्रपती आता कोण आहे? ओके. आणि पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी आहे का? तिथपर्यंत माझी ओळख आहे. आणि जो देशाचा राजा आहे, देशाचा जो चौधरी आहे, त्याची माझी ओळख आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, 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 सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना
राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. गावाचा प्रमुखाला काय म्हणतात? गावाच्या प्रमुखाला पोलीस पाटील म्हणता काय, तुम्ही काय सरपंच म्हणता? ओके. तालुक्याच्या बोलत चला 10 मिनिटं राहिले. काय म्हणतात? आमदार. जिल्ह्याला खासदार. राज्याला मुख्यमंत्री आणि राज्यपाल म्हणून आपण. ओके. वरती पुढे प्रमुख राष्ट्रपती आणि पंतप्रधान. आलं लक्षात का? म्हणजे एवढ्यापर्यंत माझ्या ओळखीचे आहेत. बरोबर. आता चौधरीची पदवी आहे ना, ती कुठे? UP बिहार साईडला. तो तुम्ही गेले तर चौधरी म्हणजे जसं आपला PSI वगैरे असेल, एखादा मोठा इन्स्पेक्टर असेल, आयुक्त असेल, त्या टाईपमध्ये ते चौधरी म्हणतात. जाओ चौधरी का बुलाव, एखादी ती पदवी. आलं लक्षात का? अशा पद्धतीचा जो कोणी जर तुझ्या ओळखीचा असेल, सोडविना राजा तो सुद्धा तुला सोडवणार नाही, देशीचा चौधरी सुद्धा सोडवणार नाही. आणि तुझे जे सगळे सोयरे आहेत भले भले, तुझे मोठे मोठे जे बोललेत ना आपण मग, माझे हात इथपर्यंत आहेत तिथपर्यंत आहेत असं ओळखले, ते सुद्धा तुला सोडवू शकत नाही. ठीक आहे. आता तुकाराम महाराजांना पुन्हा प्रश्न पडतात की तुम्ही 4 वेळा सांगितलं हे तुम्हाला सोडवणार नाहीत, मग असा कोणी आहे का मला सोडवणारा? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुका म्हणे तुझा सोडविना कोणी. बरोबर. तुका म्हणे तुझा सोडविना कोणी. तुका म्हणे तुझा
नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीण दूर आहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे तूज सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी यथामती यथा अवकाश. जसं माझ्या बुद्धीला जमलं तसं मी कोणी महाराज वगैरे नाही. आलं लक्षात का? जसं जमलं तसं त्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा भजन करू विठोबा रखुमाई आणि 2 मिनिटात एक उदाहरण देऊ चक्रपाणी आणि आपलं पुढचं धोरण. विठोबा रखुमाई टाळी वाजवा. हात वर करा. कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की आवाज तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्कर पाणी वाचोनिया. का हो तुकाराम महाराज तुम्ही 4 चरणामध्ये म्हणतात की तुम्हाला बोलू नका मध्ये की तुम्हाला हे कोणी सोडू शकत नाही. म्हणजे तुमचे मायबाप तुम्हाला सोडू शकत नाही, बहीण सोडू शकत नाही, भाऊ सोडू शकत नाही, पत्नी सोडू शकत नाही, देशाचा राजा चौधरी तुमचे जे सोयरे सगळे सोयरे आहेत ते सोडू शकत नाही. मग हा चक्रपाणी कोण आहे? चक्रपाणी म्हणजे कोण आहे? भगवंताचं नाव आहे चक्रपाणी. पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे काय? ते इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पाणी म्हणजे काय? प्यायचं पाणी. आणि पाणी म्हणजे हात कर पाणी. एक विलांटी जर चुकवली तुम्ही, पहिली दुसरी केली तर काय होतं? पाणीचं हात होतो आणि पाणी पिण्याचं पाणी. तुका म्हणे तू सोडविना कोणी. या जगामध्ये तुला जे मगाशी मी 4 प्रकारे सांगितले त्यामध्ये तुला सोडवणारा कोणी नाही, मात्र एक सोडू शकतो. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. एक उदाहरण देतो, भजन करा. विठ्ठल का सोडू शकत नाही हे लोक? त्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे लोक आहेत, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, ते त्यांचं काम करते, तुम्ही इकडे लक्ष द्या. महत्वाचा मुद्दा आहे, हे जे लोक आहेत यांचं काळावर विजय नाही. काय म्हणणं? इकडे लक्ष द्या लेडीज. हे जे लोक आहेत मी मागे वर्णन केले त्यांचं काळावर विजय नाही किंवा काळ त्यांच्या अधीन नाही, काळ किंवा त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही. बरं, मग हा चक्रपाणी कोण आहे? चक्रपाणी कोण आहे तर त्याच्या तावडीमध्ये म्हणा, त्याच्या अखत्यारीत म्हणा, त्याच्या कंट्रोलमध्ये कोण आहे? काळ आहे. उदाहरण देतो. 2 एक का कोण आहे? पोलीस आणि चोर आहेत, आणि एक कलेक्टर आणि पोलीस आहे. लक्ष देऊन ऐका, एकच उदाहरण, सेवा समाप्त. काहीतरी चोरी केली त्यांनी, 2 चोर त्याच्या बाजूला आहेत, त्याला बेड्या वगैरे घालून कुठे चालले? पायदिंडी जेलमध्ये. बरोबर. आता कंडिशन तशीच आहे, सिच्युएशन तशीच आहे, दृश्य तसंच आहे. सेम तुमच्या गावामध्ये कलेक्टर आलाय, त्याच्या दोन्ही बाजूला कोण आहेत? बॉडीगार्ड आहेत, पोलीस आहेत.
म्हणजे चोराच्या बाजूला 2 पोलीस आहेत आणि कलेक्टरच्या बाजूला 2 पोलीस आहेत. लक्ष देऊन ऐका, शेवटचं आहे. बरं, चोर कोणाच्या ताब्यात आहे? पोलिसांच्या. आणि पोलीस कोणाच्या ताब्यात आहे? कलेक्टरच्या. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे दृश्य जरी सारखं दिसायला असलं तरी पोलिसांच्या ताब्यात चोर आहे आणि इकडे दृश्य सारखंच आहे, मध्ये कलेक्टर आहे. पोस्टिंगचा फरक आहे. कलेक्टरच्या बाजूला सुद्धा पोलीस आहेत, पण ते पोलिसांच्या ताब्यात कलेक्टर नाही, तर त्या कलेक्टरच्या ताब्यात कोण आहेत? पोलीस आहेत. विठ्ठल विठ्ठल. आलं लक्षात? म्हणून आपल्याला काय करायचंय? सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की आपल्याला त्या देवाचं, त्या चक्रपाणीचं काय करायचंय? नाव घ्यायचंय. आता 11 वाजलेले आहेत, 11 वाजून 10 मिनिटं झाले. सर्वांना घरी जायचंय. संतांच्या नियमाप्रमाणे आपण भजन घेऊ आणि समाप्ती करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माझ्या परिचयाच्या म्हणजे आत्ताच थोड्या मागच्या महिन्यापूर्वी थोडी ओळख झाली. नावं माहीत नाही मला. सगळ्यांची ओळख आपली कृष्ण मंदिरमध्ये दिनेश महाराजांच्याकडे कार्यक्रमामध्ये झालेली आहे. नंतर मी नाव घेईल लिहून. पण आता तद्वत आपल्याला त्यांचा आभार मानायचे. उत्कृष्ट साथ त्यांनी केले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. मृदुंगमणी आमचे, त्यांच्यासाठी टाळ वाजवायचे, हे करायचे. आमचे विणेकरी बाबा, आलं लक्षात का? त्यांच्यासाठी तिथे 2 तास उभं राहून बोलायचं, टाळ वाजवायची. सोपं काम नाही, तुम्ही एकदा करून बघा. आलं लक्षात का? सगळ्यांचे आभार मानतो. काही जर चुकीचं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष असेल तरी न्यूनते पुरते अधिकते सरते. आलं लक्षात का? काही जर कमी सांगायचं राहिलं असेल तर पुढच्या वेळी नक्की आठवण करा. तसा अभंग यायचा असेल तर सांगू आपण. जर कमी सांगायचं असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि जास्त काय सांगितलं असेल, चुकीचं असेल, ते माझं मला परत करायचं आहे, कारण ते माझ्या बुद्धीचा दोष असू शकतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायचे. हे जे बाबा गेलेले आहेत, आपल्या कीर्तनातून तुमचे सुद्धा आभार मानायचे राहिले, कारण तुम्ही सुद्धा शांततेने ऐकलेले आहेत. आलं लक्षात का? आपल्या या 2 तासाच्या खटाटोपामधून जर काही पुण्य प्राप्त झाला असेल तर त्या बाबांच्या पुढच्या प्रवासासाठी आपल्याला द्यायचं आहे. या जीवात्म्यास, या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. झालेली सेवा इथे. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा हा या पुढं. हरे रामकृष्ण हरे. आवाज मोकळा थोडा. जय जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण. जय